parts or the concept which might be we have missed during the lecture, or apart from lecture they are going to see the few things. Okay, सो काही एक्स्ट्रा गोष्टी पाहणार आहोत ज्या लेक्चरमध्ये पाहायला नाहीत किंवा ज्या एक्स्ट्रा असतील. ओके, थोड्या व्हॅल्यू ॲडिशन करतील तुमच्या नॉलेजमध्ये. सो लेट स्टार्ट विथ द डीप लर्निंग. सो concepts. Okay, so deep learning is a subset of machine learning that teaches a computer to do what comes naturally to the humans, learn by the examples. Deep learning is a key technology behind the driverless cars, voice controls, consumer devices, and many more technologies and advancement. Okay, so deep learning models can be achieve a state of art accuracy, sometimes exceeding the human level of performance. So first हे डेफिनेशन किंवा डीप लर्निंगबद्दल आहे. सेकंड जी टर्म पाहता यामध्ये ना डीप लर्निंगचे ॲप्लिकेशन वगैरे सांगितले आहेत की ड्रायव्हरलेस कार असेल, व्हॉइस कंट्रोल असेल, अशा एक्झाम्पल्समध्ये ह्या ॲप्लिकेशनमध्ये डीप लर्निंगचा यूज केला जातो. ओके, आणि डीप लर्निंगचा यूज करून यू कॅन इन्क्रीज द ह्युमन लेवल परफॉर्मन्स ॲज वेल एज द मशीन लेवल परफॉर्मन्स. Why deep learning matters? Okay, so in word of accuracy, deep learning achieves the recognition accuracy at a higher level than even before. आपण मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगचा प्लॉट पाहिला होता, आठवते? फॉर डेटा म्हणजे डेटा आणि कॉम्प्लेक्सिटी वाढली की मशीन लर्निंगचा परफॉर्मन्स डाऊन होते, बट डीप लर्निंगचा इट्स गिविंग अ गुड परफॉर्मन्स, राईट? I hope you remember. Yes. This helps the consumer electronics to meet a user expectation, and it's crucial for the safety critical application like the driverless car. Recent advances in the deep learning have improved to the point where the deep learning outperforms human in some tasks and classify the object in the images. तुम्हाला माहिती आहे ज्या ड्रायव्हरलेस कार वगैरे काम करतात त्या कशा काम करतात? ओके, ज्यावेळेस त्या रस्त्यावरती चालतात ना, इट्स यूजेस द ऑब्जेक्ट डिटेक्शन टेक्निक, जे की डीप लर्निंगचा पार्ट आहे. समोरच्या गाड्या वगैरे आहेत ना, त्यांना बाउंडिंग बॉक्सेस वगैरे क्रिएट केले जातात की आहे समोर काहीतरी ऑब्स्टॅकल आहे, त्याला बाउंडिंग बॉक्स केला जातं आहे. ओके, जर काही नसेल, रस्ता जरी कम असेल तर इट शोज दॅट देअर इज नो सिंगल बाउंडिंग बॉक्स. मी एक व्हिडिओ आहे, मी पाठवतो मला भेटला तर, की जर जर ॲटोमॅटिक व्हेकल आहे किंवा ड्रायव्हरलेस व्हेकल असेल त्या जर चालत असतील तर त्या कशा चालतात किंवा त्यांना रस्ता कसा दिसतो समोरचा. सर समोर गाड्या वगैरे असतील तर इट्स ट्रीटेड ॲज ऑब्स्टॅकल ऑर द बाउंडिंग बॉक्स, आणि काही नसेल तर हा लोडने एकदम क्लिअर दाखवतो. सो याला पाठीमागं पण ऑब्जेक्ट डिटेक्शन टेक्निक सारखं लाईक योलो वगैरे हे सिम्पल मॉडेल आहेत, पण अशा सारख्या भरपूर टेक्नॉलॉजीज यूज केल्या जातात ज्या की ऑब्जेक्ट डिटेक्शनवरती काम करतात. नेक्स्ट, ओके, दॅट ॲक्च्युली इट्स heterogeneous or homogeneous amount of data. Okay, let it be homogeneous amount of data and tremendous computational power has made deep learning talk the tongue in the current era. Okay, सो सध्या जे काय डेटा आहे आणि त्यानंतर जे काय कम्प्युटेशनल पॉवर आहे. ओके, बेसिकली डेटा हा तर दिवसेंदिवस वाढतच आहे, तुम्हाला माहीत आहे. डेटा इज नथिंग बट सिम्पल. तुम्ही व्हॉट्सॲपवरती एखाद्याला टेक्स्ट करणं, तिथून टॉप टू एखाद्याला मेल करणं. ओके, एखाद्याला मेल करण्यापासून एखाद्याला ना PPT सेंड करणं असेल किंवा ना लाईक एखाद्याला जे काय तुमच्या घरची ग्रोसरी लिस्ट आहे त्याचे फोटो व्हॉट्सॲपला फॉरवर्ड करणं असेल. एव्हरीथिंग इज डेटा. डेटा इज एव्हरीवेअर. सो डे बाय डे डेटा वाढतो आहे. ओके, सो डेटाचे आणखी 3 टाईप्स असतात, व्हरायटी, त्यानंतर आहे ते डेटा इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. 3 पार्ट येतात डेटामध्ये, आणखी व्हरायटी, व्हॅल्यूम आणि थर्ड काहीतरी. इट्स रिलेटेड द डेटा इंजिनिअरिंग. त्यामध्ये अपाचे, हडूप अशा गोष्टी येतात जे की डेटा बॅच प्रोसेसिंगला वगैरे वापरतात. हडूप. ओके, माइट बी आय हॅव टोल्ड हडूप नाव कशावरनं पडलं, राईट? राईट, सांगितलं होतं सर तुम्ही बहुतेक. सांगितलं का नाही? सांगितलं होतं ते हत्तीचं काहीतरी होतं. राईट. ओके, सो हडूपचा ज्याने शोध लावला ना, किंवा ज्याने इन्व्हेंट केलं, त्या जो छोटा मुलगा होता ना, त्याच्याकडे एक हत्ती होता, टॉय एलिफंट होता. सो त्याला हडूप म्हणायचा. सो द कन्सेप्ट अरायजेस फ्रॉम दिअर. आणि हडूपचा जर लोगो पाहिला असेल तर तो ना तसाच आहे, म्हणजे हत्तीच दिसतोय. ओके, हॅव हर्ड अगेन अंबारी. इट्स नॉट अंबारी कांदा लसूण मसाला. ओके, इट्स अंबारी, एक सॉफ्टवेअर आहे, एक टूल आहे, एक ॲप्लिकेशन आहे. ओके, सो it's again the symbol of अंबारी. इफ यू हर्ड अबाउट द डॉकरचं सिम्बॉल पण तसंच आहे, चेक करा. कुबेरनेटिस, सो एक शिप आणि दुसरं आहे ते कंट्रोल करण्यासाठी वापरतात, ते तशा टाईपचं आहे डॉकर आणि कुबेरनेटिस. सो एकमेकावरती रिलेटेड आहे. सो अशा भरपूर गोष्टी आहेत. यू कॅन लर्न फ्रॉम द सिम्बॉल और यू विल गेट आयडिया फ्रॉम द सिम्बॉल. सो कमिंग टू द नेक्स्ट, आपण पुढं पहा आहोत डेटामध्ये होतो ना. राईट, सो हडूप हे डेटा प्रोसेसिंग किंवा बॅच प्रोसेसिंग टूल आहे. लेट इट बी अपाचे, हडूप, पायस्पार्क, भरपूर गोष्टी आहेत. ठीक आहे, सो तो डेटा इंजिनिअरिंगचा आहे.
डेटा सायन्समध्ये येत नाही, बट इफ यू विश यू कॅन लर्न इन फ्युचर. सो देन मशीन लर्निंग वर्सेस डीप लर्निंग. सी हे तर तुम्हाला माहिती आहे की जिथे सिम्पल प्रॉब्लेम वगैरे असतील त्या ठिकाणी ना मशीन लर्निंग काम करते, राईट. पण जिथं प्रॉब्लेमची कॉम्प्लेक्सिटी वाढते त्या केसमध्ये ना डीप लर्निंग काम करते. सो एक्झाम्पल पाहिजे कार आहे, त्यानंतर द मॅन्युअल फीचर एक्स्ट्रॅक्शन, देन क्लासिफिकेशन, आणि त्याला ना सेग्रिगेशन और सेपरेशन किंवा आउटपुट दिलं जाते. ही कार आहे, ओके, सिम्पल. बट जास्त तुम्ही कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क वापरतात, इमेजेस असतील, मल्टिपल डेटा असेल, त्यानंतर तुम्ही जे आपण त्या दिवशी जे पाहिलं कन्व्होल्युशन लेअर, कूलिंग लेअर, हा लेअर, ते लेअर, फुल्ली कनेक्टेड लेअर, असे पूर्ण ना ANN असेल, आणि ॲट द लास्ट तुम्हाला प्रिडिक्शन भेटेल. सो जिथं डेटा वाढते, जिथं कॉम्प्लेक्सिटी वाढते, अशा ठिकाणी मशीन लर्निंग कधी कधी ना स्टक होते. बट इन सच सिनारियोज डीप लर्निंग कॅन गिव्ह अ गुड परफॉर्मन्स. नेक्स्ट तेच आहे पॉईंट, मशीन लर्निंग वर्सेस डीप लर्निंग. नो नीड ऑफ मॅन्युअल एक्स्ट्रॅक्शन ऑफ द फीचर इन युअर डीप लर्निंग वुड ॲटोमेट दॅट पार्ट फॉर यू. जिथं मॅन्युअल फीचर एक्स्ट्रॅक्ट करायची गरज नाही डीप लर्निंगमध्ये, मशीन लर्निंग ॲटोमॅटिकली, मशीन लर्निंगमध्ये करायची गरज आहे, बट डीप लर्निंगमध्ये करायची गरज नाही. Deep learning models would continue to improve as the size of your data increases. More data means improved reliability and, of course, the better accuracy. Okay, table of content. त्यामध्ये ना न्यूरल नेटवर्क वगैरे आहे, त्यानंतर बॅकवर्ड फॉरवर्ड प्रिप्रोगेशन काय आहे, ऑप्टिमायझेशन फंक्शन, हे लाईक इमेजेस आहेत, ॲक्टिवेशन फंक्शन, देन इनिशलायझर, हे इनिशलायझर, ग्लो रूट इनिशलायझर, आय होप मी सांगितलं होतं, राईट. CNN at the last. परसेप्ट्रॉन इज नथिंग बट न्यूरॉन. आपण जे त्या दिवशी पाहिलं ते इनपुट असेल, इथं वेट ॲड केलं असेल, ह्यात ना 2 स्टेज आठवते, समेशन अँड ॲक्टिवेशन, देन ॲक्टिवेशन फंक्शन, आणि दॅट ॲट द लास्ट आउटपुट. गॉट इट? पाहिलं हे ऑलरेडी जसं क्विक रिव्ह्यू किंवा रिव्हिजन आहे समजा. न्यूरॉनच्या मी डायग्राम त्याशी सांगितल्या होत्या. सो हे तसंच आहे थोडेफार, इनपुट लेअर, हिडन लेअर, आउटपुट लेअर. इथं मी फक्त ना हे काढलं होतं, बॉक्स होते, राईट, कंटेनर टाईप. हे न्यूरल नेटवर्क आहे. देन डीप न्यूरल नेटवर्क, सो जास्त कॉम्प्लेक्स असेल, नॉर्मल न्यूरल नेटवर्कपेक्षा डीप न्यूरल नेटवर्क जास्त कॉम्प्लिकेटेड असेल. ओके, देन न्यूरल नेटवर्क, सो इट्स नो backbone of deep learning consisting of the multiple layers or number of layers. Okay, the layer consists of one layer, one input layer, hidden layer can be multiple or single, and output layer will be also one. Each layer is the cluster of neurons. जे काय प्रत्येक लेअर असेल ते इट्स द कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट न्यूरॉन्स or the cluster of different neurons. I can see each neuron is layer is connected to the all neurons of the previous and all the neurons of the next layer. आता पहा, यातलं एक एक्झाम्पल घेतो. न्यूरॉन हा कुठला पण उचलतो, तर हा न्यूरॉन ना पुढच्या जे काही न्यूरॉन आहे त्या सगळ्याला पण कनेक्टेड आहे, आणि पाठीमागचे जे काय होते त्याला पण कनेक्टेड आहे. सो त्याचा अर्थ हा होतोय. Each neuron is a combination function of weighted sum and activation function. जे आपण पाहिलं ते perceptron is nothing but the neuron. It is a combination of 2 things, perceptron and summation function and activation function. The output of the current layer is the input for the next layer. एखाद्या इनपुटचं जे एखाद्या लेअरचं जे काय आउटपुट असेल ते पुढच्या लेअरचं इनपुट असेल. ज्यावेळेस ना आपण हिडन लेअरचं जे काय आउटपुट आहे हे पुढे पास करतो ते ह्याला जाते, प्रिडिक्शन जाते. बट त्याच्या अगोदर पहा, जो इनपुट लेअर आहे, सो इनपुट लेअरचं जे काय आउटपुट असेल किंवा जे काही इनपुट लेअरपासून डेटा फीड होतोय तो डायरेक्ट हिडन लेअरला जातोय, हिडन लेअर करणं पुढे तो आउटपुटला जातोय. ओके, then next, so neuron, it's no unit of layer in network. Its combination function like summation and activation. Sum function is no formula WTX plus B. ओके, आणखी सांगतो, फॉर्म्युले तुम्हाला इकडे तिकडे वेगवेगळे बघायला भेटतील, बट जे नोट्समध्ये आहेत मी रिटर्न नोट्समध्ये दिले ते रेफर करा. ओके, रेफर केले तरी चालतील, बट कन्फ्युजन होईल म्हणून कोणतेही एक फिक्स करा. सो आता आम्हाला 3-4 वर्ष झाले, सो वी कॅन अंडरस्टँड, बट नवीन आहात सो कन्फ्यूज होऊ नये म्हणून कोणते पण एक ॲनोटेशन फॉलो करा. ॲक्टिवेशन फंक्शन जे पाहिले ते ओके, सॉफ्टवेअरची वेगळी गोष्ट आहे, सो लेट इट बी फॉरगॉट अबाउट दॅट पार्ट, बट बाकी सगळे इम्पॉर्टंट आहेत. सो नेक्स्ट, takes in input, processes through the performance sum function followed by the activation function and renders the output. Then input layer पहा, so input layer ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे,
its no corresponding the feature layer of neural network has the n number of neurons, number of feature in the data set, verify the first layer in the the network, ज्याला input layer म्हणतात. Second is hidden layer. So it is the most important layer in the neural network जो कि middle ला येतोय, responsible for the calculation and identification of the relationship between the feature and the target variable. There can be the multiple hidden layer. आपण माहिती म्हणतो त्यासाठी deep आणि shallow या दोन concept आहेत. So NN with many hidden layers is called as a deep neural network. Then next, output layer. So it's the last layer, renders the final output. The loss function is calculated after this layer आणि loss वगैरे असेल तर weight आणि bias update करतो, right? Yes. It is responsible for the the overall model output. Usually has as many neurons in the number of output associated with the input. फॉरवर्ड आणि बॅकवर्ड प्रोपगेशन जे तुम्ही आतापर्यंत पाहिले किंवा इतके दिवस डिस्कस केलं त्याची डायग्राम आहे. फॉरवर्ड प्रोपगेशन हा पार्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. काय डाऊट आहे यामध्ये रीड करून घ्या. ऑलरेडी झाले म्हणून मी परत डीपमध्ये जात नाही. रीड करून घ्या आणि डाऊट असेल तर सांगा, मी एक्सप्लेन करतो. Done, sir. बाकी समजले काय डाऊट आहे फॉरवर्ड प्रोपगेशन? ठीक आहे. नेक्स्ट Yes. बॅकवर्ड रीड करून घ्या. डाऊट असेल तर लगेच सांगा. Done, sir. ओके. इपॉक. वन फॉरवर्ड प्रोपगेशन प्लस वन बॅकवर्ड प्रोपगेशन. बॅकवर्ड आणि फॉरवर्ड दोघांच्या कॉम्बिनेशनलाच वन इपॉक म्हणतात. ऑप्टिमायझर्स रिस्पॉन्सिबल फॉर फिगरिंग आउट द ऑप्टिमम व्हॅल्यूज ऑफ अपडेटेड पॅरामीटर्स. ऑप्टिमायझेशन फंक्शन आहे ना ते ऑप्टिमायझर. ओके. So minimizes the error, helps in achieving the convergence efficiently. Most commonly used optimizer is known as a gradient descent. So ही डायग्राम आहे. आता ग्रेडियंट डिसेंट, बॅच ग्रेडियंट डिसेंट आपण जे पाहिलं ते एकदा रीड करा. काय डाऊट असेल तर सांगा. अगेन आय विल एक्सप्लेन. स्टॉकिस्टिक ग्रेडियंट डिसेंट जे मी तुम्हाला सांगितलं होतं, सिंगल डेटा पॉईंट स्टक होते खाली शेवटपर्यंत देत नाही, राईट? Yes. हो. स्टॉकिस्टिक ग्रेडियंट डिसेंट मी सांगितलं होतं की ते ना एक्झॅक्ट पोझिशनला कधीच येत नाही. सो जवळपास ते कुठेतरी रिच होते. ॲक्सेप्टन्स रिजन आठवते? हो, सर. मिनी बॅच स्टॉकिस्टिक ग्रेडियंट डिसेंट त्यामध्ये ना तरीही असतीलच इरेग्युलरिटी असतीलच थोड्याफार. कॉस्ट वर्सेस मिनी बॅच हा प्लॉट आहे. स्टॉकिस्टिक आणि मिनी बॅच दोघांमध्ये डिफरन्स किंवा दोघांमध्ये कसं काम करते. GD वर्सेस SGD वर्सेस मिनी बॅच हे जे आहे ही लाईन ती बॅच ग्रेडियंट डिसेंट आहे. ग्रीन आहे ते मिनी बॅच आणि ही आहे ती स्टॉकिस्टिक. म्हणजे फ्लो किंवा पॅटर्न कसे फाइंड आउट करून ते ग्लोबल मिनिमम पॉईंट कसं रीच करतात हे आहे. हे जास्त कॉम्प्लेक्स दिसते पहा स्टॉकिस्टिक ग्रेडियंट डिसेंट. Yes. बाकी ही आहे ते बॅच ग्रेडियंट एकदम स्मूथ दिसते, स्ट्रेट फॉरवर्ड जाते. देन मिनी बॅच आहे तो इट्स दोघांच्या मध्ये येते ह्या आणि याच्या. यापेक्षा थोडं कॉम्प्लिकेटेड, यापेक्षा थोडं इझी. मिनी बॅच स्टॉकिस्टिक, मिनी बॅच ग्रेडियंट डिसेंट. स्टॉकिस्टिक ग्रेडियंट डिसेंट विथ मोमेंटम जे आपण लास्ट केस पाहिली ती ना जास्त कॉम्प्लिकेटेड असेल ना जास्त हे असेल टाइम कन्झ्युमिंग. ॲडॅग्रॅड आठवते? ॲडॅप्टिव्ह ग्रेडियंट. Yes. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जे आपण फॉर्म्युले पाहिले होते, लिहून दिले होते. हे प्लॉट आहे ॲडा डेल्टा आणि RMS प्लॉट. ॲक्टिवेशन फंक्शन, झिरो सेंट्रिसिटी हे पण आपण जसं पाहिलेलं आहे. हो, सर.
ॲक्टिवेशन फंक्शन. देन ॲक्टिवेशन फंक्शन कोणकोणते आहेत ते, सिग्मॉइड फंक्शन हे इम्पॉर्टंट नाही, रेलू, लिके रेलू, सिग्मॉइड, टॅनिश रेलू, लिके रेलू, पी रेलू, रेलू, पी रेलू, देन इलू, स्विश, स्विश, लाईक हे दोघांमध्ये कम्पेअर केले, स्विश वर्सेस रेलू आणि स्विश रेलू. ओके, सॉफ्ट मॅक्स ॲक्टिवेशन फंक्शन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह हे खाली आहेत गोष्टी याच्या. देन लॉस अँड द कॉस्ट फंक्शन. आता लॉस आणि कॉस्ट फंक्शन जस्ट डिस्कस केलं होतं, आय थिंक प्रियंकानं का काहीतरी सांगितलं होतं लॉस अँड कॉस्ट फंक्शनचं. सो लॉस फंक्शन काय आणि कॉस्ट फंक्शन काय. सो कॉस्ट फंक्शन का कोणकोणते आहेत इथं ऑलरेडी लिस्ट डाऊन केले आहेत. सो गो थ्रू द सेम. कॉस्ट ऑप्टिमायझेशन, रिग्रेशन लॉसेस कोणकोणते आहेत, मीन स्क्वेअर एरर म्हणजे काय हे पण आपण डिस्कस केलं ऑलरेडी लिनियर रिग्रेशनमध्ये, आठवत असेल तर. MSLE हे पण आपण सांगितलेलं आहे. आय थिंक रिटर्न नोट्स होते ना, त्या अशा गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या CNN मध्ये. हां सर. MSLE वगैरे आठवते. हो सर. मी ॲब्सोल्यूट एरर, MAE, देन द लॉसेस ऑफ बायनरी क्लासिफिकेशन, हिंज लॉस, बायनरी किंवा स्क्वेअर्ड जे आपण ऑलरेडी डिस्कस केले. देन बायनरी क्रॉप एंट्रोपी लॉस, बायनरी क्रॉस एंट्रोपी लॉस, हिंज लॉस, हिंज लॉस. ओके, याची जर इफ यू वॉन्ट टू गो द थेरॉटिकल पार्ट, हिंज लॉस कोणता आहे, त्याला काय म्हणतात हे करायचं ते, तर या सगळ्या गोष्टी एक वेळेस गो थ्रू करा. हिंज लॉस वगैरे मी लिहून दिलेलं आहे, बट एक्सप्लोर करायचं असाल आणखी तर याचा यूज करा PPTचा. म्हणूनच मी सोबत PPT देतो आहे नोटसोबत. लॉसेस, मल्टी क्लास क्रॉप एंट्रॉपी. मला सांगा, स्पेअर्स मल्टी क्लास क्लासिफिकेशन की का मल्टी क्लास द क्लास एंट्रॉपी किंवा स्पेअर्स मल्टी क्लास क्रॉस एंट्रॉपी, यामध्ये मला सांगा एनकोडेड कॉलम कुठे लागतात, मल्टी क्लास की स्पेअरमध्ये. वन हॉट एनकोडिंग कॉलम कुणाला लागतात. मल्टी क्लास की स्पेअरला. स्पेअर्स मल्टी क्लास. स्पार्सला. बाकीचे बरोबर आहे. रिक्वायर्ड आय थिंक नाही रँक. मल्टी क्लास क्रॉस एंट्रोपी. ठीक आहे. आर यू म्हणजे शुअर. चेक करा एकदा लेक्चर झाल्यानंतर नोट्समध्ये, किंवा बाकीचे ज्यांच्याकडे नोट्स आहेत त्यांनी चेक करा की वन हॉट एनकोडिंग कॉलम कोणाला लागतात. ठीक आहे, हे मल्टी क्लास एंट्रॉपी आहे. ह्याचा फॉर्म्युला, ह्याची थेअरी. रिक्वायर्स आउटपुट टू बी वन हॉट एनकोडेड. आता जस्ट डिस्कस केलं होतं, आठवतंय. रेड कलरमध्ये म्हणूनच लिहिलं आहे. प्रियंका, वन हॉट एनकोडेड मल्टी क्लास. Then needs the activation function to be softmax function. The final output layer must behave n number of neurons, one of each class. Then the formula, sparse multiclass then cross entropy. The cool back हे वेगळी कन्सेप्ट आहे, करायचं असेल तर करा किंवा नाही, बट नॉट मॅन्डेटरी. कोणी विचारलं आतापर्यंत. सेक्शन IV, इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी in neural network. So vanishing gradient we have already discussed the same. Theoretical part आहे. Exploding gradient issue also we have discussed. Dropout layer ही पण महत्त्वाची कन्सेप्ट आहे. ड्रॉपआउट लेअर हे पाहून घ्या की एक्सप्लेन करू. एवढी एकच कन्सेप्ट आहे जी तुम्हाला माहीत नव्हती आतापर्यंत. वाचतोय सर, नाही समजलं तर एक्सप्लेन करा. Multilinear neural network tends to overlap the data as there are many weights and biases to be tweaked, just like random forest, where we train full depth decision tree on randomly selected bootstrap feature. हे bootstrap feature आपण ऑलरेडी पाहिले. bootstrap data होते तो वाला. Aggregation of which result into the fine tune and the strong model we can apply
dropout layer between the different layers and would randomly activate and deactivate the neurons of the previous layer. नेक्स्ट हेच आहे त्याची थेरोटिकल पार्ट आहे. डीप लर्निंगमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व होतात तर हे मी लिस्ट आउट केलेल्या आहेत इथं गोष्टी सगळ्या. वेट इनिशियलायझेशन, स्मॉल weight should not be the same, then weight should be have good variance value. After that, uniform distribution, sigmoid function. Higglero distribution त्या दिवशी सांगितलेलं. हे युनिट रेलूजच आहे, हे युनिफॉर्म, हे नॉर्मल, ते ग्लोरोड वगैरे होतं ना तशा टाईपमध्ये. हे कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क लास्टवाला पार्ट आहे. हे डायग्राम आपण पाहिलेली आणि मी तुम्हाला नोटबुकमध्ये पण शो केली होती. डेटा ऑगमेंटेशन टेक्निक आपण जस्ट लास्ट लेक्चरला पाहिलं होतं काय आहेत आणि याचा यूज काय. या इतक्या भरपूर टेक्निक आहेत. Okay, data augmentation. Conventional, how it's work. आपण हे पण पाहिले ऑलरेडी. कन्व्हेन्शनलचं मॅथमॅटिक्स. देन स्ट्राइड्स, जस्ट आता क्वेश्चन आन्सरिंग झाली त्यावरती. पॅडिंग, पुलिंग, मॅक्स पुलिंग, ॲव्हरेज पुलिंग, सब पुलिंग, जे काय असेल ते. ॲव्हरेज पुलिंग, सम पुलिंग, CNN वर्किंग. हे डिजिट डेटा सेट वगैरे असे काम करतात. पहा 8 नंबर कसा ओळखला तर एवढे पॅटर्न होते, यामधलं मॅच केलं किंवा पाहिलं तर 8 सोबत मॅच होत आहे. राईट. येस. ॲडिशनल काही गोष्टी आहेत. व्हॉट इज ड्रॉप आउट्स, देन कन्व्हेन्शनल, हाऊ कन्व्हेन्शनल लेअर इज नो डिफरंट फ्रॉम द पुलिंग, हाऊ मेनी फिल्टर्स मस्ट CNN हॅव. हे थेरोटिकल कन्सेप्ट आहेत, ते आपण रीड करून द्या, महत्त्वाचे आहेत. ओके. ओके सर. बाकी काय डाऊट? ओके फाईन. सो हे सगळं ना डीप लर्निंगमध्ये होतं, जे की पेंडिंगमध्ये पडलेलं होतं. सो आय थिंक दॅट्स इट. डीप लर्निंग तुमचं इथं फिनिश होतं आहे. ओके. त्यातले ड्रॉपआउट लेअरची ड्रॉपआउटची कन्सेप्ट आहे तेवढी फक्त पाहून घ्या. बाकी 98 to 99% या PPTमधला सगळा पोर्शन झाला, सगळा म्हणजे सगळा. परत त्याच गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. एखादी दुसरी कन्सेप्ट नवीन असेल, जशी मी ड्रॉप वगैरे सांगितली, ड्रॉपआउट, सो ती तशी एखादी गोष्ट नवीन असेल, सो गो थ्रू दॅट अँड एक्सप्लोर. लास्ट ऑप्शन. ओके. ओके सर. हो. ओके सो फाईन. दॅट्स ऑल फॉर टुडे. की NLP स्टार्ट करू. उद्यापासून करा सर. ओके फाईन. सो आपण आज ना मग डीप लर्निंगचं तुम्ही रिव्हिजन करून घ्या. आय विल ऑल्सो अपलोड अ रेकॉर्डिंग. जे काय पेंडिंग होतं ते सगळ्या रेकॉर्डिंग मी अपलोड करून घेईन आज. चालेल. डीप लर्निंग तुमचं क्लिअर होऊन जाईल, प्लस रेकॉर्डिंग पण मिळून जातील सगळं.